मंडळी तर या चला जेवायला मटण वडे. आज बनवलं आहे मटण आणि वडे. आज होती होळी म्हणजे धुळीवंदन. आणि सकाळी काय बनवलं नाही का, तर सकाळी मी सगळ्यांना शांत केलं बोलून की संध्याकाळच्या पोळ्या आहेत आपण ते संपवूया आणि पौर्णिमा आहे म्हणून हे काय 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 गोडगोड बोलून त्यांना शांत केलं. आणि संध्याकाळी म्हटलं चिकन या मटण काहीतरी बनवायला घेऊया. तर मटण बनवलेलं आहे आणि पौर्णिमा संपलेली आहे 6-7च्या दरम्यान. त्यानंतर मी आणलंय मटण आणि मस्त असं वडे झालेले आहेत. आणि हे वडे झटकेपट मी बनवते. अगोदर काही दळून वगैरे काही आणत नाही. घरामध्ये फक्त तांदळाचं पीठ दळलेलं असतं आणि मग घरामध्ये गव्हाचं पीठ, ज्वारीचं पीठ, थोडंसं बेसनचं पीठ आणि तांदळाचं पीठ आणि उडदाची डाळ ही मिक्सरला वाटून मी ॲड करत असते. आणि नंतर गरम पाणी टाकून मस्तपैकी पीठ मळून त्यात धने पावडर आणि मीठ टाकून सगळं काही ॲड करून घेते आणि थोडा वेळ ठेवायचं रेस्टिंगला आणि नंतर घ्यायचे असे वडे करायला. 1, 2, 3 तास या म्हणा 6 तास तुम्हाला किती रेस्टिंग द्यायचं ते पिठाला तेवढे रेस्टिंग द्या आणि असे वडे बनवायला घ्या. आणि असे वडे बनवायला घेतले की कोणीही दम या धीर धरत नाही. पटकन म्हणा असं आम्हाला गरमागरम जेवायला आणा. का तर आहे म्हणतात की ही खूप 1200 रुपयाची थाली. आज मला 1200 रुपये मिळणार आहे एका थालीची. हो काय माहिती भेटतंय का नाही. चला नुसतं आपण बनवून द्यायचं काम करूया. आणि सगळे कामाला आता हे आमच्या हनी कामाला गेले की मग आपण बसू जेवायला आणि आस्वाद घेऊ मटण वड्याचा. तुम्ही सुद्धा या मटण वडे खायला. सो बाय.